श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घरातील कटकटी आणि नकारात्मक ऊर्जेसाठी स्वामी समर्थांचे उपाय आणि तोडगे. 100% स्वामी महाराज प्रसन्न होईल, मला अनुभव आहे. नंबर 1, 2 अगरबत्ती. नंबर 2, पाण्याने भरलेला ग्लास. नंबर 3, दत्त महाराजांची प्रतिमा. शांत जागेत बसून दत्त महाराजांची प्रतिमा समोर ठेवा. 2 अगरबत्ती लावा आणि दत्त महाराजांना प्रार्थना करा. आपल्या घरातील समस्यांसाठी, चिडचिड, भांडणे, आर्थिक अडचणी इत्यादी दत्त महाराजांकडे मदत मागून प्रार्थना करा. शांतपणे श्री गुरुदेव दत्त मंत्रांचा जप करा. जप करताना ग्लास मधील पाण्याकडे बघत राहा. अगरबत्ती संपेपर्यंत जप करा. जप पूर्ण झाल्यावर ग्लास मधील पाण्यावर फुंकर मारा आणि थोडीशी अगरबत्तीची विभूती त्यात टाका. हे पाणी घरामध्ये सर्वजण पित असलेल्या पाण्यात मिक्स करा. हे उपाय सलग 21 दिवस नियमितपणे करावे. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता. तुम्ही दत्त महाराजांची आरती किंवा स्तोत्र देखील वाचू शकता. तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केल्यास तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम दिसतील. हा माझा अनुभव आहे. दत्त महाराजांचे नामस्मरण आणि स्तोत्र पठण घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. दत्त उपासनेमुळे घरातील सदस्यांमधील वाद आणि कलह कमी होतात आणि प्रेम आणि बंधुभाव वाढतो. मुले शांत आणि शिस्तप्रिय बनतात. आर्थिक परिस्थिती सुधारते. दत्त महाराज धन आणि समृद्धीचे देवता मानले जातात. दत्त उपासनेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक प्रगती होते. दत्त उपासनेमुळे घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. नजर दोष आणि वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते. उपाय करताना तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवली पाहिजे. उपाय नियमितपणे आणि योग्य पद्धतीने केला पाहिजे. तुमचं कर्म आणि प्रयत्न ही फलश्रुती मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज.